नमस्कार सगळ्यांना. आज आपण सुरू करतोय आपला एक वेगळा सेगा आणि या वेगळ्या सेगामध्ये चर्चा आहेत परिवर्तनाची वाटसरू असलेल्या या सेगामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आणि आपला सेगा सुरू करत असताना आपण आज पहिल्याच मुलाखतीच्या या सत्रामध्ये अगदी दिलखुलास चर्चा करणार आहोत, ज्यांना रावेर यावल तालुका आणि महाराष्ट्रातले खऱ्या अर्थानं जे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात ते सगळेच फुले शाहू आंबेडकरी विचारांचे वारसदार असे आदरणीय अनुमदर्शीजी तायडे, जे की रावेर यावल तालुक्यामध्ये मागील 25 वर्षापासून सातत्याने इथल्या युवकांना सोबत घेऊन इथल्या सामाजिक परिवर्तनाची लढाई लढतायत. आणि त्याच संकल्पातून गेल्या 12 वर्षापूर्वी सुरू झालेली सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल ही फुले शाहू आंबेडकरी आणि संविधानवादी नागरिक घडवणारी एक शाळाच नव्हे तर ही प्रयोगशाळा आहे माणसं घडवण्याची. आणि ही माणसं घडवण्यासाठीचा विचार आणि त्यात असलेली धडपड ही आपण आजच्या या मुलाखतीच्या सत्रातून समजून घेणार आहोत. सो मी स्वागत करते आदरणीय अनुमदर्शीजी तायडे सर, ज्यांना आम्ही सगळे आदराने आणि स्नेहाने बाबा म्हणतो. सो तुमचं स्वागत आहे. एक मुलाखत आणि या मुलाखतीच्या सत्रामध्ये खरं म्हणायला गेलं तर प्रश्न विचारताना किंतु परंतु असं काहीच नाही आहे, कारण व्यक्तिशः असलेला परिचय आणि तुमच्याविषयी असलेली आदरोक्ती ही आमची एक वेगळी भावनिका आहे. पण इतरांसोबतही हे सगळं शेअर व्हावं, कारण ही धडपडणारी माणसं सगळ्यांसमोर यावी, कारण ही धडपडणारी माणसं पुढच्या पिढीसाठी ऊर्जा असतात आणि प्रेरणा ठरतात. आणि म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रवास आम्हाला समजून घ्यायला आवडेल. तर प्रश्न खूप मोठे मोठे नसतील, अगदी छोट्या छोट्या प्रश्नांपासून सुरुवात करेल. पण नेमकं व्यक्तिगत पातळीवर असलेले तितकेच भावनिक ओल असलेले आणि तितकेच कौटुंबिक असलेले सामाजिक प्रश्नांवर तितकेच अगदी तीक्ष्ण आणि तिखट भूमिका असलेले अनुमदर्शी तायडे सर. तर बाबा, पहिला प्रश्न असेल की असं नेमकं काय घडलं आयुष्यामध्ये की त्यावेळी वाटलं की बाबासाहेब हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि आयुष्याला कलाटणी मिळाली? आयुष्याला कलाटणी हे जे म्हणता तुम्ही बाबासाहेबांचा विषय, तर घरात जन्मल्यापासून तर मरेपर्यंत बाबासाहेबांचा स्नेह सुटत नाही. किंवा बाळाला जेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर त्याला जेव्हा दिसायला लागते आणि जेव्हा तो त्याला जो बघतो तो असं कुठलंच घर नाही की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो नाही. त्यामुळे कळत न कळत सर्वात आधी ऋणानुबंध जर जुळत असतील तर ते बाबासाहेबांशी जोडतात. कारण बाबासाहेबांचा फोटो हा घरातील नातेवाईकांचा फोटो नसतो, आई वडिलांचा फोटो नसतो, आजी आजोबांचा फोटो नसतो, पुन्हा देवधर्माचा फोटो नसतो. त्या काळामध्ये घरामध्ये देवी धर्मांचे फोटो असायचे आणि त्यात बाबासाहेबांचा जे तथागत भगवान गौतम बुद्धाचा एक फोटो असायचा. आणि त्या फोटोमध्येच आज इथल्या प्रत्येक व्यक्तीचं जन्मल्यानंतर आपोआप अतिशय घट्ट आणि स्नेहाचं नातं जुळते की ते स्वतःच्या बायोलॉजिकल आई वडिलांपेक्षाही कितीतरी पटीनं मोठं असतं. त्याच्यामुळे असं विशिष्ट एक कलाटणी बाबासाहेब भेट कुठेतरी ऐकलं नाही. त्या घरामध्येच बाबासाहेब आहेत. दिवसातून आई वडील बोलत असताना, परिवारातून लोक बोलत असताना कितीतरी वेळा कळत न कळतपणे बाबासाहेबांचं नाव त्यांच्या कानावरती, म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मलेल्या व्यक्तीच्या कानावरती पडत असते आणि तिथूनच बाबासाहेब या नावाची मूर्तमेढ सुरू होते. पण माझा यालाच जोडून एक प्रश्न आहे की बाबासाहेब आम्हाला डोळ्यासमोर दिसतात, म्हणजे बाळ पाळण्यात खेळायला लागतं त्यावेळी बाबासाहेबांचा फोटो घरात दिसतो, हे सगळं होतं. म्हणजे आपण बघतो की प्रत्येकाचं एक छोटंसं होईना, म्हणजे मुंगीचं देखील एक योगदान असतं वारुळाची भिंत उभी करण्यामध्ये. पण तरी देखील की तुमच्या अवतीभोवती तुम्ही ज्या एरामध्ये वाढला किंवा ज्या वातावरणामध्ये वाढला, तुमच्या महाविद्यालयाकडे पाहिलं, प्रलोभनाचे अनेक मोठे मोठे डोंगर होते. तुमच्या स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी, आपण आकार मिळाला नाही असं मी म्हणत नाही, पण आकार देण्यासाठी सो कॉल्ड पद्धतीनं की मी चाकरमान्या व्हावं, पगारी व्हावं, हे सगळं असं असताना मी असलेली चांगली पगारी नोकरी लाथाडून मी चळवळीमध्ये योगदान द्यावं आणि समाज परिवर्तनाच्या या लढाईमध्ये मी उभं राहावं, असा एक कुठला मोजका प्रसंग होता की त्या प्रसंगाने अख्ख्या आयुष्याला कलाटणी मिळाली? एका प्रसंगाला धरून दुसरा प्रसंग की माझ्या आयडॉलॉजिकल जे आहे, माझ्या आयडॉलॉजीला मी माझ्या आयुष्याचा बरोबर आहे निर्माता मानतो, प्रोड्युसर मानतो, ते म्हणजे माझे मामा आदरणीय नूतन सर. तिथूनच आम्ही जेवढे भाऊ आहेत
मावस भाऊ असतील, आजी भाऊ असतील, सर्व हे जर घडले असतील तर ते सर्व आमच्या मामांची देण. मामा मुंबईला शिक्षक होते आणि तिथूनच आमची सर्वांची आयुष्य घडलेली आहे. म्हणजे जेव्हा मी माझे विद्यार्थी दशा आटोपल्यानंतर हायस्कूलचं जीवन आटोपल्यानंतर जेव्हा सावद्यामध्ये आल्या काही दिवसामध्येच एक आंदोलन घडलं होतं की सावद्याच्या मध्यभागी, सावदा शहराच्या मध्यभागी कॉम्प्लेक्स नगरपालिकेच्या मार्फत तयार करण्यात आलं आणि वार्डातील लोकांची एक मनशा होती की त्या संकुलाला, व्यापारी संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. तेवढं काही समजत नव्हतं की इथं चाललं काय, तेवढं ना नेतृत्व वगैरे असं काहीच नव्हते. शालेय विद्यार्थी जसे असतात त्या पद्धतीने ते, तर जो आक्रोश, जे आंदोलन त्यावेळेस छेडलं गेलं होतं सावद्यापासून तर जळगावपर्यंत, ते मोर्चे, ते आंदोलन पूर्ण गावात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या व्यापारी संकुलाला का द्यावं, इथून सुरुवात झाली होती. नगरपालिकेचं आहे, नगर परिषदेचं हे व्यापारी संकुल आहे, मग बाबासाहेबांचं नाव का, व अशी माझ्याच मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. आणि बाबासाहेबांचंच नाव का देण्यात यावं. तत्पूर्वी आंबेडकर नगर असतील किंवा कोणाच्या घरावर असतील एवढंच पाहिलेलं होतं, तेवढंच पाहिलेलं होतं. बरोबर आहे, कारण एक चौकट होती ना आपली, शालेय जीवन तेवढं एक आंबेडकर नगरचं गेट म्हणजे आपल्या वाड्याजवळच असते, म्हणजे ह्या पद्धतीने. पण जेव्हा ते समजत गेलो आम्ही, बरोबर आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने कळायला लागलं. आणि ह्या आंदोलनामध्येच जळगावला जात असताना ऑफिसवरती मोर्चा लाल निघाला, त्या ट्रकमध्ये आम्ही होतो. त्या ट्रकमध्ये किस्सा होता अनाजी नाना महाविद्यालय फेजपूर येथे की या ठिकाणी विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही छायाचित्र टॉयलेटमध्ये फेकण्यात आली होती. हे ऐकीव आहे माझं, प्रत्यक्ष दर्शन नाही आहे. तर त्या घटनेमध्ये बाबासाहेबांची चित्र तिथं टाकून त्याच्यावरती लघुशंका केलेली होती त्यावेळेस, आणि ते प्रचंड गाजलं होतं. तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे जाधव सर म्हणून ते त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे हे प्रकरण एवढं तापलेलं होतं. आणि ते त्या टायमामुळे तो एक प्लस पॉईंट त्या गोष्टीमध्ये घडला की लोक बाबासाहेबांच्या नावासाठी, त्या टायमाला माझ्या माहितीप्रमाणे ते मराठी विभागाचे प्रमुख होते आणि त्याच्यानंतर त्यांना पुण्याला म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेणंही किंवा बाबासाहेबांच्या नावासाठी भांडणं हा गुन्हा होऊ शकतो, हा अपराध होऊ शकतो. ओके, हे तेव्हा कुठं कळायला लागलं की बाबासाहेब नावाचं रसायन काय आहे. आणि मग अनामिकपणे मग आपण समजू शकतो हळूहळू एकदा का ते लागलं, ही ठिणगी त्या काळात पडली होती आणि मग ती तेथून मागे परतीचा प्रवास, मागे वळून पाहिलं नाही. परतीचा प्रवासच नाही. सो की एकूणच पाहिलं तर तुम्हाला ते स्पार्क तुमच्या शालेय जीवनातला अनुभव असेल, म्हणजे आपण म्हणतो की एका त्या टीन एज वयामध्ये आणि ती ठिणगी पडली, ती ठिणगी आम्ही बघतोय सगळ्याच्या सगळे की आता इथपर्यंतही ते तुम्ही स्वतःचं एक वलय आणि स्वतःचं आयडिओलॉजिकल सोशल वलय असं सगळं. पण नेमकं असं ज्याला आपण म्हणू की आतापर्यंत अशा बेसिक कुठल्या भूमिका आहेत की त्यावेळी वाटलं की येस मी या ठिकाणी मी स्टँड घेतला पाहिजे ॲज अ आंबेडकराइट्स म्हणून, कारण तुमची असलेली ओळख ही आमच्यासाठी आंबेडकराइट्स आहे. आंबेडकराइट्स आहे म्हणजे तुम्ही मानवतावादी मूल्यांना मांडता, तुम्ही ज्या ठिकाणी इन्जस्टिस होतं त्या इन्जस्टिसच्या ठिकाणी तुम्ही ठामपणे भूमिका घेता, त्या ठिकाणी कास्ट, क्लास, जेंडर हा तुमच्यासाठी कधीही इश्यू नसतो, हा आमचा अनुभव आहे. तर अशा कुठल्या भूमिकांच्या वेळी तुम्हाला वाटलं की हो येस मी या ठिकाणी स्टँड घेतला पाहिजे? माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे बाबासाहेबांनी काही विंग दिलेली आहे, मी त्या विंगनुसार काम करतो. सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या पाचही विंग जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेली स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे या लढाईत उतरताना मी स्वतःची काही विंग तयारी केली, माझी स्वतःची. मला वाटलं की मी एज्युकेशनल क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. आणि दुसरं होतं माझं धार्मिक, रिलिजियस, आणि ते होणं गरजेचं आहे. कारण धम्म, बाबासाहेबांनी जो धम्म आणलेला हा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तो पोहोचायला पाहिजे.
कारण आता या क्षणाला 2025 मध्ये सोशल मीडिया आलेला आहे. म्हणजे जगात काय घडते हे आपण गावात बघू शकतो. परंतु 90चं दशक असेल, 2000चं दशक असेल, त्यावेळेस सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता. कुठं काय घडते आहे हे लक्षात येत नव्हतं. परंतु एखादी घटना जेव्हा लक्षात येत होती की इथं असं असं घडलं, इथं नग्न धिन काढली, इथं दलितांवरती जातीय बहिष्कार, पाणवठ्यावरती बहिष्कार, ह्या गोष्टी जेव्हा घडल्या, या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, तेव्हा हे सर्व प्रकरण माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी स्वतःची व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. आणि हे घडत असताना अचानकपणे कानावरती एक बातमी आली होती त्यावेळेस. तिथून 6 किलोमीटर अंतरावरती बामणोद गाव आहे. त्या बामणोद गावामध्ये बौद्ध समाजाच्या मुलांचाच एक वर्ग शाळेत बसवला गेला होता. म्हणजे ती मुलंच वेगळी बसवली गेली होती. म्हणजे आजही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा महाराष्ट्र म्हणणाऱ्या राज्यात त्या तिथे जवळून बघितलेलं, त्याबद्दलही फार मोठं आंदोलन झालं होतं. आणि त्यामुळे आपल्याकडे पाहिजे तसे नेतृत्व नव्हतं. अन्याय अत्याचाराच्या घटना घडतच होत्या, त्या चालूच होत्या, त्या चालतच राहणार आहे. कारण अजूनही आपली विकृती बदललेली नाही, आपली मानसिकता बदललेली नाही. आणि मग प्रसंग यायचे कुठं कुठं आल्यानंतर सरिता यांनी आम्हाला मारलं, सरिता हे भांडण झालं, हे लोक आम्हाला असं करतायत, ते लोक आम्हाला तसं करतायत. असं करता करता ते लक्षात आलं की मग तिथूनच एक अनामिक ऊर्जा भेटत गेली की आपण ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होतो त्यासाठी भांडलं पाहिजे, त्या लोकांसाठी भांडलं पाहिजे. मग यासाठी काय तर आधी आपण परफेक्ट व्हायला पाहिजे, आपण शिकायला पाहिजे. ते झाल्याशिवाय जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान येणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकत नाही. आणि याचाच एक प्रयत्न म्हणून आपल्याला वारंवार पोलीस स्टेशनमध्ये आपल्या लोकांसाठी भांडावं लागतं, जावं लागतं. तर मग त्यावेळेस एक असं ठरवलं की आपण लॉयर बनूया. आणि त्या अनुषंगानेच आम्ही एस मण्यार लॉ कॉलेजला आमचे मित्र ॲडव्होकेट राजकुमार लोखंडे यांच्या समवेत LLB ला प्रवेश घेतला. पण हा मुळात हा जो प्रवेश होता सांगण्याचं महत्त्वाचं हे तुम्ही काय सांगतो की हा प्रवेश म्हणजे मला व्यावसायिकदृष्ट्या वकिली करायची आहे, मला पैसा कमवायचा आहे, हा त्यामागचा उद्देश नव्हता. आमच्या समाजावरती, माझ्या समाजावरती जो अन्याय त्या अत्याचार होतो आहे त्याला वाचा फोडण्याचं काम, त्यांना न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून करता येईल. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आता पोलीस मित्र येतो, पण त्यावेळेस पोलिसांचा एक दरारा असायचा. एक पोलीस म्हटला की एक आपोआपच अनामिक भीती असायची, प्रचंड भीती. कोणी गेटच्या आतमध्ये सुद्धा जात नव्हतं. आज आपण सर्वच एखाद्या अधिकाऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये जाऊन बसतो, त्यांच्यासमोर व्हिडिओ शूट करतो का आमचे राईट्स आहे. पण त्यावेळेस असं नव्हतं. आणि मग ते एक सहज म्हणून ते लॉला ॲडमिशन झालेलं होतं. नाही, तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नकळतपणे, माझा पुढचा प्रश्न असणारच होता की तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही फोकस करत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पण तुम्ही तिघही प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलीत की तुम्ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ज्या ठिकाणी जस्टिस हा विषय आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः वकिली करत या सगळ्या स्पष्टांची मांडणी केली आहे. तर एक कॉमन प्रश्न की आणि एक असाही की तो खूप महत्त्वाचाही आहे की आजच्या एकूणच परिप्रेक्षामध्ये, एकूणच हल्ली जे वातावरण आहे, आपण बघतोय की देशाची राजकीय परिस्थिती काय आहे, राज्याची राजकीय परिस्थिती काय आहे. यामध्ये तुमचा 22 ते 25 वर्षाचा एकूणच चळवळीतला अनुभव आणि त्यातून तुम्ही एका देशव्यापी आंदोलनात कॅडर बेस, नॅशनल कॅडर बेस इथपासून तर आज स्वतः कॅडर घडवणारे म्हणून एक तुम्ही दिशादर्शक म्हणून काम करता. तर नेमकं आत्ता असं तुम्हाला काय वाटतं की या क्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आयडियॉलॉजीच्या व्ह्यूजला घेऊन आपण आणि या पिढीने फोकस करणं गरजेचं आहे की आपल्याला पुढच्या आव्हानांना अधिक सक्षमपणे तोंड देता येईल? आता एखाद्या विषयावरती जर बोलायचं झालं तर तुम्ही व्ह्यूज म्हणतो, तीच आपली ठरलेली नाही. कोणत्या दिशेनं जायचं हेच आमच्या समाजाला 56 नंतर सुद्धा समजलेलं नाही.
मुळात जर एक बोलायचं झालं, ही जर दिशा असती तर आज समाजाचं नावलौकिक फार वेगळं असतं. ज्याला भेटलं त्याने त्या पद्धतीने समाजाला कलाटणी देण्याचं काम केलं. आजच्या तरुणांना जर सांगायचं झालं तर सामाजिक परिवर्तन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचं अस्तित्व या ठिकाणी टिकणार नाही. पहिला मुद्दा की आम्ही भांडतोय आमच्या अस्तित्वासाठी. अन्याय अत्याचार हे पूर्ण देशभरात चालू आहे. इथं न्याय सुद्धा जात पाहून मिळत असतो हे मान्य करावं लागेल. इथं जात सुद्धा म्हणजे न्याय मागायचा असेल मग ते कोणत्या जाती, कोणावरती अन्याय अत्याचार झालेला आहे ते जात बघून न्याय मिळत असतो. आणि प्रत्येक न्यायासाठी आम्हाला भांडावं लागतं. मग ते घाटकोपर असेल, ते खैरलांजी असेल की मराठवाडा असेल, आम्हाला कायम संघर्ष आहे. तरुणांनी हा संघर्ष जरी लक्षात घेतला, ही मोजकी उदाहरणं जरी लक्षात घेतली की आपण कोणत्या दिशेने जायचं, काय करायला पाहिजे. आणि याच्यात सर्वात मोठा लॉस असा होतो आहे की सध्या नवीन नवीन युनिव्हर्सिटीयांचं आगमन झालेलं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, फेसबुक युनिव्हर्सिटी असेल, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी असेल, याने खऱ्या अर्थाने चळवळीचं नुकसान करायला सुरुवात केली. कारण असं म्हटलं जाते की माझा बाप हा पुस्तकांचा राजा होता. पुस्तक आणि बाबासाहेब हे फार भयंकर समीकरण आहे. म्हणजे पुस्तकांशिवाय बाबासाहेब पूर्णच होऊ शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि आमचा तरुण आज पुस्तकांपासून उसू दूर गेलेला आहे. तो 4 ओळीचं पुस्तक सुद्धा 4 ओळी पुस्तकातल्या स्वतःहून वाचू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि एकीकडे आपण म्हणतो तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही तुम्ही टिकणार कशी काय स्पर्धेमध्ये. आम्हाला आमच्याबद्दल माहितीच नाही आहे ना. बाबासाहेबांचं सुंदर वाक्य आहे, जो लोग अपना इतिहास भूल जाते हैं वो अपना इतिहास बना नहीं सकते. इतिहासच माहिती नाही ना. बाबासाहेबांचा संघर्षच माहिती नाही. संघर्ष कुठं माहिती पडतो आम्हाला, कुठं माहिती पडतो, व्हॉट्सअपवरती. संघर्ष कुठं माहिती पडतो, इंस्टावरती. हा संघर्ष पुस्तक रूपी कळतच नाही ना. उवेर शुद्राज, टचेबल अनटचेबल, बरोबर आहे. कार्ल मार्क्स आणि बुद्ध, क्रांती प्रतिक्रांती, हे का लिहिली असते एवढी पुस्तकं बाबासाहेबांनी. आजच्या तरुणांना आपण विचारायला ना बाबासाहेबांनी किती पुस्तकं लिहिली, 10 पुस्तकांची 5 पुस्तकांची नावं ते सांगू शकत नाही. ही वास्तविकता आहे. मग आपण जर आपल्या इतिहासाकडे वळणार नाही कसं चालेल. बाकीचे तुमचे प्रश्न वेगळे आहेत. यालाच जोडून एक प्रश्न की आपण बघतोय की गेल्या 8-10 वर्षामध्ये जे काही वेगळ्या बदलाचे वारे वाहत आहेत,